हा जर व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत आला असेल तर युनिवर्स तुम्हाला मेसेज देत आहे की स्वतःला बदलण्यासाठी एक संधी नक्की द्या. आजपासून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करा. नमस्कार मंडळी, मी श्वेता. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या हीलिंगच्या लर्निंग्स सांगणार आहे. खरं तर सगळं शेअर करणार आहे मी अगदी मनापासून. हा युनिवर्सचा मलाही एक संदेश असावा की जे माझ्या आतमध्ये दडलेलं आहे ते प्रामाणिकपणे तुम्हाला शेअर करावं. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्री कोर्स मिळणार आहे स्वतःला बदलण्याचा. या कोर्ससाठी लोक हजारो लाखो रुपये देतात, पण हा कोर्स तुम्हाला पूर्णपणे आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे फ्री मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. छानसा एक दिवस निवडा जेव्हा तुम्हाला शांत वेळ मिळेल, सुट्टीचा दिवस. त्या दिवशी व्हिडिओ पुन्हा एकदा परत बघा. आज जरी तुम्ही ऐकला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा एकदा बघून याचे नोट्स काढा आणि त्यावरती काम करा. असा हा फ्री कोर्सचा हा व्हिडिओ असणार आहे. सो मंडळी, मी हीलिंगच्या या प्रवासामध्ये गेल्या 3 वर्षांपासून आहे. म्हणजे मला स्पिरिच्युअल अवेकनिंग हे गेल्या 3 वर्षांपासून झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. जेमतेम शौर्य पोटात होता, त्याच्यानंतर मी या सगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसमध्ये पडले. त्या अगोदर लहानपणापासून घरामध्ये धार्मिक वातावरण होतंच. आध्यात्मिक गोष्टी सगळ्या आम्ही करतच होतो. श्लोक, प्रार्थना, मंत्रोच्चार या सगळ्या गोष्टी नेहमी कानावरती पडत गेल्या. पण लहानपणापासून एक वेगळीच माझ्याकडे पॉवर आहे, मला हे नेहमी जाणवत राहिलं. आपण त्याला इंट्युशन पॉवर म्हणू शकतो. लोकांनी मला काही सांगण्या अगोदर किंवा मी त्यांच्याशी बोलण्या अगोदरच मला त्यांच्या वाइब्स कळायच्या. या सगळ्या वाइब्स आपल्याला कळतात, पण मला जरा जास्ती कळायच्या. मला लोकांचे हात, पाय, त्यांचे चेहरे, म्हणजे त्यांच्याकडे बघितलं की त्यांच्या मनात काय चालू आहे हे पहिल्यापासून कळायचं. ही नॅचरली मला गॉड गिफ्ट म्हणून मिळालेली आहे आणि तिचा उपयोग मी माझ्या आयुष्यामध्ये फार उशिराने करू लागले. म्हणजे जेव्हा नॅचरली मी जाणवत होते, म्हणजे जेव्हा मला नॅचरली कळत होतं की मला लोकांचे वाइब्स कळत आहेत, कुठल्या व्यक्तीपासून धोका आहे, कुठली व्यक्ती माझ्यासाठी सुरक्षित आहे, तर मी स्वतःला कुठेतरी रिझर्व करून घ्यायचे. म्हणजे स्वतःला दूर ठेवायचे. समाजामध्ये याला एकटं राहणं म्हणू शकतात किंवा इंट्रोवर्ट म्हणू शकतात. पण आज या हीलिंगच्या जर्नीमध्ये मी हे जाणले आहे की मी एकटी नाही, मी इंट्रोवर्ट नाही, तर मी माझी एनर्जी सुरक्षित करत होते. तर अशा प्रकारे स्पिरिच्युअल गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये लहानपणापासूनच आलेल्या आहेत आणि त्याबद्दल मला नेहमीच एक कुतूहल राहिलेलं आहे आणि त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी माझ्या स्वतःसाठी नेहमी करत राहिले. लहानपणापासूनच मला जर्नलिंग वगैरे लिहायची सवय आहे. बऱ्याचदा मी माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून ऐकलं सुद्धा आहे की काय इतकं लिहत असते, हे किती आउटडेटेड आहे आणि काय मिळतं लिहिल्यानंतर. आणि माझं अक्षर सुंदर, त्यामुळे तर अजूनच मला टोमणे मिळायचे की हां, अक्षर सुंदर आहे म्हणून ही काय दिवसभर लिहतच असते. पण माहिती नाही, ही गोष्ट खरं तर मी माझ्या वडिलांकडून शिकले. जे मनात आहे ते कागदावरती उतरवायचं. त्यावेळेला त्यांनी मला काही असं स्पेसिफिक सांगितलं नव्हतं की या प्रकारचे जर्नलिंग वगैरे तू कर. पण रोजनिशी लिहायची सवय ही शाळेमध्ये, घरामध्ये, मी वडिलांकडेही बघत होते, शाळेमध्येही सांगितलं जायचं. पण त्याचं स्पष्टकरण माहिती नव्हतं, पण लिहायचं एवढं माहिती होतं. म्हणजे रोज माझ्या आयुष्यामध्ये जसं आपण बोलतो अन्न वस्त्र निवारा, त्या प्रकारे रोज माझ्या आयुष्यामध्ये वही आणि पेन माझ्या आजूबाजूला असलं की मला एक कम्फर्ट मिळायचा की हां, काहीतरी आहे माझं स्वतःचं. आणि याच जर्नलिंगच्या सवयीमुळे मला असं वाटतं आज मी बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये अचीव करू शकले. मी बरीच माझी स्वप्न पूर्ण करू शकले. मी स्वतःला हील करू शकले. जर्नलिंग का महत्त्वाचं आहे, म्हणजेच रोजनिशी लिहिणं का महत्त्वाचं आहे, हे थोडं एक्सप्लेन करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते.
आता माझ्या आजूबाजूचे लोक किंवा माझे क्लायंट्स जेव्हा त्यांना जर्नलिंग लिहा असं सांगितलं जातं तर बऱ्याच लोकांना लिहिण्याचा खूप कंटाळा येतो की नाही बाबा आपल्याला जमणार नाही, आपल्याला त्याची आवड नाही. ठीक आहे, मी मान्य करते, काही लोक कायनेस्टिक असतात, काही लोक वोकल असतात, काही लोक लिहिण्यातून त्यांचे छान मत व्यक्त करू शकतात. सगळ्यांनाच लिहायला जमत नाही, पण लिहिणं हे हिलिंगचं एक महत्त्वाचं टूल आहे. तुम्ही लिहिलं नाही तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आहे स्टोअर केलेलं आहे, जे इतकं वर्षानुवर्ष जन्मानुजन्म, ते कसं बाहेर पडणार? तुम्ही म्हणाल मी विचार करतो पॉझिटिव्ह, मी ठरवते असं की या गोष्टी नाही करायच्या किंवा माझे जे गोल्स आहेत ते माझ्या डोक्यात आहेत, पण मला सांगा आत्ता सध्याच्या काळामध्ये दिवसाला 60 ते 80,000 विचार आपल्या डोक्यात येतात. त्यापैकी 90% विचार हे निगेटिव्हच असतात आणि रिपीटेड असतात, जे झालेल्या घटना आहेत त्यांवरती असतात. 10%च नवीन विचार असतात, त्यातही 90% निगेटिव्हच असतात. तर मला सांगा, इतकं सगळं ऑलरेडी सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर आहे, तर तुमच्या माइंडला तुम्ही कंट्रोल कसं करणार? आता आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला काय होतं, आपण लिहिताना एक विचार लिहत असतो. आता समजा काही अफर्मेशन तुम्ही लिहत आहात तुमच्या गोलला अनुसरून की तुम्हाला कार पाहिजे आहे, तर तुम्ही ते अफर्मेशन लिहिताना तुम्हाला कोणती कार हवी आहे त्याचं अफर्मेशन लिहिणार. त्यावेळेला तुमच्या मनामध्ये तो एक विचार चालू असणार आणि तो तुम्ही कागदावरती उतरवणार. आता ज्या प्रकारे मी आत्ता बोलती आहे, ठीक आहे, आणि तुम्ही ऐकत आहात, तर तुमच्या मनामध्ये आत्ता मी बोलत आहे तेवढंच विचार चालू आहे की अजूनही विचार चालू आहे? अजूनही चालू असतील ना, की घरामध्ये स्वयंपाक करायचा आहे किंवा मग ऑफिसचं काम करायचं आहे, इतर काही गोष्टी असतील. कधी पण आपलं मन हे एका ठिकाणी स्थिर नसतं, वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्याच्यामध्ये चालूच असतात. आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला आपण एक विचार आपल्या कागदावरती उतरवत असतो आणि यालाच आपल्या माइंडला कंट्रोल करणं सुद्धा म्हणतात. कारण माइंडला कंट्रोल करण्याची ही एक महत्त्वाची टूल आहे. आपल्या स्वतःला फोकस ठेवायचा असेल, मन स्थिर करायचं असेल तर लिहिणं गरजेचं आहे. आता लिहितानाही हजारो विचार आपल्या मनात चालू तर असतातच, पण लिहिताना आपण निवडतो ना की कोणता विचार लिहायचा आहे का सगळेच विचार आपण ॲट द सेम टाईम लिहितो? नाही लिहित, एखादंच वाक्य लिहू शकतो. म्हणजे आपण ठरवतो, चॉईस करतो की कोणते विचार माझ्यासाठी योग्य आहेत. तर त्यामुळे माइंड कंट्रोल तर होतंच, निगेटिव्ह विचारांवरती कंट्रोल करतो आपण स्वतःला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये काय चाललेलं आहे, आपल्या काय स्टोअर आहे, काय आहे आपला सेल्फ टॉक, काय आपण स्वतःशी बोलतो, त्याचा एक अवेअरनेस येतो आणि त्या अवेअरनेसमधून आपण स्वतःला ओळखू लागतो. बऱ्याचदा काय होतं की आता आपण बोलतो की एक बेस्ट फ्रेंड असावा, नवऱ्याला सगळं सांगावं, आईवडिलांपासून काही लपवू नये, अशी कोणीतरी व्यक्ती असावी जिला आपण सगळं शेअर केलं पाहिजे. मान्य आहे, शेवटी समोरची व्यक्तीसुद्धा एक व्यक्ती आहे, तिचे काही ओपिनियन्स असतील, जजमेंट्स असतील, तिच्या काही परिस्थिती असतील, तिचे काही मूड स्विंग्स असतील, तिचे काही पॅटर्न्स असतील, बिलीफ सिस्टम असेल. आपण एखादी गोष्ट जेव्हा समोरच्या व्यक्तीला शेअर करतो ती तिच्या पर्स्पेक्टिव्हने ऐकत असते आणि आपल्यासमोर त्याचं मत व्यक्त करत असते. बऱ्याचदा काय होतं, आपण आपल्या जवळच्या लोकांच्या मतावरून आपल्या आयुष्यामध्ये मोठे मोठे निर्णय घेत असतो, कारण आपल्याला वाटतं ते आपल्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य आहे. पण शेवटी ते सुद्धा एक माणूस आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही ना काही गोष्टी चालू आहेत, ते पण अपडाऊन्समधून जात आहेत ना, ते देव नाही. असं नाही म्हणत मी की मन हलकं करायचं नाही त्यांच्याजवळ, की त्यांना प्रॉब्लेमच सांगायचे नाही, काही शेअर नाही करायचं सगळं काही, पण ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्याच प्रकारे कधी कधी या गोष्टींचाही एक डिसॲडव्हान्टेज असतो की समोरच्या व्यक्तीचे काही लिमिटेशन्स असतात, कारण ती एक माणूस आहे, तर त्यामुळे
आपल्या आयुष्यातील मोठे मोठे निर्णय कधी चुकू शकतात किंवा आपण कुठल्या गोंधळामध्येही विचारांच्या अडकू शकतो. कारण बोलता बोलता अजून 4 गोष्टी निघतात आणि त्यातून वेगळे जजमेंट कमेंट्स होत जातात. समोरची व्यक्ती जर व्यवस्थितपणे तिच्या वेळेनुसार परिस्थितीनुसार आपलं म्हणणं एखाद्या दिवशी ऐकून घेत नसेल तर आपल्याला वाईटही वाटतं की ही माझी इतकी क्लोज व्यक्ती असूनही रोज मी हिला सांगते आणि आज हिने माझं ऐकलं नाही. सो असंही होऊन जातं. ती एक आपल्याला सवय लागते, एक डिपेंडॅबिलिटी आपली वाढत असते त्या व्यक्तीवरती. स्वतः असतं सेल्फ कंट्रोल करायचा असेल, स्वतःचं माइंड स्थिर ठेवायचं असेल तर स्वतःच्या गोष्टींचं ॲनालिसिस स्वतः केलं पाहिजे. आपल्या चुका आहेत, आपण योग्य वागतो की अयोग्य वागतो किंवा आपले जे कर्म आहेत या सगळ्यांची पूर्ण 100% जबाबदारी जेव्हा आपण घेतो तेव्हाच तर आपण इम्प्रूव्ह करू शकतो. आणि हे इम्प्रूव्ह करायला आपल्याला आपण लिहिलेले रोजनिशी आणि जर्नल मदत करतात. कारण पेपरवरती उतरवताना आपल्याला ॲनालिसिस करता येतं की मी काय विचार करत आहे, मी काय आतमध्ये माझ्या शरीरामध्ये साठवून ठेवलेलं आहे, खरंच हे मी साठवून ठेवणं गरजेचं होतं का, खरंच मी हा माझा टाईम या चुकीच्या गोष्टींमध्ये वेस्ट करणं गरजेचं होतं का. सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस होतं समोरासमोर. आपल्या कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीची गरजच पडत नाही जेव्हा आपण सेल्फ ॲनालिसिस करतो. आणि त्याचं महत्त्वाचं टूल आहे लिहिणं. कितीही कंटाळवाणं वाटलं तर या टूलला तुम्ही स्किप करून काहीच अचीव नाही करू शकत हीलिंगमध्ये असं मला वाटतं. कारण तुम्ही किती माइंडमध्ये किती वेळेस ठरवणार की मी हा विचार नाही करणार. त्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड जे काही इमोशन्स इमेजेस रिपीटेड फॉर्ममध्ये बघत असतं तेच इन्फॉर्मेशन म्हणून स्टोअर ठेवतं आणि त्याच मेमरीज त्याच गोष्टी आपण अट्रॅक्ट करू लागतो. कारण आपले सबकॉन्शियस माइंडला योग्य आणि अयोग्य काहीच माहिती नाही. मुळात त्याला नाही या शब्दाचाच अर्थ माहिती नाही. आणि जेव्हा आपण त्याला सांगतो की निगेटिव्ह विचार नाही करायचा तर त्यावेळेला नाही हा शब्द तो काढून टाकतो आणि फक्त निगेटिव्ह विचार करायचा एवढंच ऐकतो. कारण नाही या शब्दाचं कुठलं पिक्चर आहे का, कुठलं इमोशन आहे का व्हॅलिड या जगामध्ये, नाही आहे. त्याच्यामुळे त्याला समजतच नाही की नाही या शब्दाचा अर्थ काय. आणि मग तो जी गोष्ट नाही करायचं ती पहिले करतो. आपल्या ब्रेनमध्ये RAC हा महत्त्वाचा भाग आहे. हा RAC काय करतो सांगू का? एका छोट्या उदाहरणावरून सांगते. समजा तुम्हाला ऑरा कार घ्यायची आहे तर तुम्ही जर विचार केला की मला ऑरा कार घ्यायची, पक्क केलं मनामध्ये, तर लगेचच त्या दिवसापासून रोडवरती तुम्ही जिथे जिथे जाणार तिथे तुम्हाला ऑरा कार दिसायला लागतात. आता या ऑरा कार तुम्ही ठरवायच्या अगोदर या जगामध्ये नव्हत्या का? होत्या ना. पण तुम्ही जेव्हा ठरवलं त्याच्यानंतरच त्या कशा दिसायला लागल्या तुम्हाला रोज? कारण तुमच्या ब्रेनची RAC सिस्टम ॲक्टिवेट झाली. तर RAC काय करतं? आपल्याला त्याच गोष्टी दाखवत राहतं ज्याच्यावरती आपला फोकस आहे. म्हणजेच आपला ब्रेन जिथे फोकस करेन, जिथे एनर्जी टाकेन, वाढत जाते. म्हणूनच आपल्याला जर स्वतःला बदलायचं असेल तर आपल्या ब्रेनच्या RAC सिस्टमला खूप छान पद्धतीने आपण यूज केलं पाहिजे. तर हे एक महत्त्वाचं टूल आहे जे मला तुम्हाला सांगू वाटलं. ते म्हणतेस तर खरंच लिहितेस का? तर तुम्हाला मी दाखवते. माझी ही बुक आहे, माझी यावर्षीची बुक आहे. 300 पेजेसची बुक आहे माझी. मी प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड असू दे, अफर्मेशन असू दे, मला काही उतरवायचं आहे, शॅडो वर्क करायचं आहे, सगळ्यासाठी ही एकच बुक आहे. बाळ माझं लहान आहे त्यामुळे 4-4 बुक मला कॅरी करता येत नाही. त्यामुळे या 300 पानांची वही मी सतत माझ्यासोबत ठेवते. आता ही जी वही आहे तुम्ही बघाल तर पूर्णपणे भरलेली आहे. अजून वर्ष संपलेलं नाही पण माझी वही भरत आलेली आहे. अशा माझ्याकडे 5-6 वह्या पडलेल्या आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये मी भरपूर लिहिलेलं आहे.
जसं मला कळालं की मी जे लिहिते तोच एक हिलिंगचा एक महत्त्वाचा टूल आहे, मॅनिफेस्ट करण्याचा तोच एक महत्त्वाचा टूल आहे. तर मी लिहिणं कंटिन्यू ठेवलं. लिहिल्यामुळे बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी मला आली, माइंड माझा फोकस झाला. नको तो कचरा जो आपण साठवून ठेवतो ना मनामध्ये, तो सगळा क्लिअर झाला. तर म्हणूनच मी सांगते की खूप फ्रीली ही टेक्निक आपल्याकडे अवेलेबल आहे. पैसे द्यावे लागतात का? नाही, फ्रीली आहे अवेलेबल, फक्त यूज केला पाहिजे त्याचा. आता शॅडोवर्क तर एवढ्या सगळ्या बुक्समधून तुमच्या महत्त्वाचं बुक मला शॅडोवर्क स्वतःचं करणं जे तुम्ही अवघड आहे म्हणून सांगते की तुम्हाला योग्य मार्गदर्शक जर असेल सोबत तरच शॅडोवर्क करावं. कारण त्याच्यामध्ये तुमच्या शरीरात साठलेले सगळे इमोशन्स तुम्ही रिलीज करत असता आणि ते रिलीज होताना इतका हेवीनेस असतो की तुम्हाला सांभाळणारं, तुम्हाला योग्य डायरेक्शन देणारं व्यक्ती तुमच्यासोबत असलं पाहिजे. जर ती जवळची व्यक्ती असेल आणि तुम्ही शेअर करत असाल शॅडोवर्क तिच्यासोबत, तर बऱ्याच वेळेला जजमेंट व्ह्यूजसुद्धा येऊ शकतात. जसं की लहानपणापासून आत्तापर्यंत तुमच्यासोबत जे काही झालेलं आहे, कधी ते आपल्याला सगळं शेअर करायचं नसतं. कितीही जवळचे असले तरी काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात आणि त्याच शॅडोवर्कमध्ये बाहेर निघतात आणि त्यावेळेला योग्य मार्गदर्शक तुमच्यासोबत असला पाहिजे. तुम्हाला काय होत आहे हे सांगण्यासाठी, काय होत आहे हे सांगण्यासाठी नाही, तर तुम्हाला हिलिंगच्या योग्य ट्रॅकवरती ठेवायला सुद्धा. कारण बऱ्याच वेळेला शॅडोवर्कमध्ये आपण भरकटू सुद्धा शकतो. त्यामुळे योग्य थेरपिस्टची मदत घ्या. आपल्याकडे खूप छान पद्धतीने शॅडोवर्क आपण करून घेतो. 30 डेजचा प्रोग्राम असतो आणि छान लोक हील होत आहेत त्यात. तुम्हाला हवं तर स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्याच्यावरती अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि माझ्याशी संपर्क करू शकता व्हॉट्सअप करून. ठीक आहे, तो भाग राहिला दुसरा. तर मी सांगत होती की शॅडोवर्कमध्ये आपण आपल्या सावलीसोबत बोलतो. हा पण एक महत्त्वाचा टेक्निक आहे हील होण्याचा आणि खूप छान काम करतो आणि तुम्ही करून बघावं एकदा, एवढं मी सांगेन. बाकी बरेच बुक्स आहेत माझ्याकडे, सेल्फ डेव्हलपमेंटचे, सेल्फ ग्रूमिंगचे, मॅनिफेस्टेशनचे, एनर्जी. तर एवढ्या सगळ्या बुक्समधूनही एक महत्त्वाचं बुक मला तुम्हाला आज शेअर करायचं आहे. लगेचच आजच ऑर्डर करा किंवा त्याचं PDF जर तुम्हाला मिळालं, इझिली फ्री PDF आता आजकाल अवेलेबल असतात, तर जर PDF मिळालं तर PDF तुम्ही वाचू शकता. स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर मी सांगेल की हार्ड कॉपीज तुम्ही विकत घ्या. खूप सुंदर बुक आहे. माझ्या चॅनलवरती मी ऑलरेडी या बुकचं व्हिडिओ बनवलेला आहे आणि काही ॲक्टिव्हिटीज शेअर केलेल्या आहे. पुन्हा एकदा हे बुक तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे आज. तर ते बुक आहे जादू, रॉन्डा बर्न यांचं जादू पुस्तक. या पुस्तकाने ना माझं आयुष्य बदललं, म्हणजे 360 डिग्री चेंज झालं असं मी म्हणेन. अजून काही 360 चेंज म्हणजे अजूनही भरपूर काही आयुष्यात अचीव करायचं आहे, पण एक जो आपला निगेटिव्हिटीचा पॅटर्न असतो तो जर 360 डिग्री फ्लिप करून पॉझिटिव्हिटीमध्ये आणायचं असेल तर रॉन्डा बर्न यांचं जादू पुस्तक द मॅजिक तुम्ही वाचलंच पाहिजे. खरं तर त्यांचं हे पुस्तक सिक्रेट सिरीजचं दुसरं पुस्तक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं त्यांचं जे पुस्तक आहे सिक्रेट, ते तुम्ही वाचलंच असेल सगळ्यांनी. मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं वर्क करतं त्याचं डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं आणि एक मूवी पण अवेलेबल आहे यूट्यूबवरती. तर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या या ज्या टेक्निक शेअर केल्या आहेत, लोकांनी बुक्स तर वाचलं, बेस्ट सेलिंग झालं, पण लोकांच्या आयुष्यामध्ये, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये याच्यामुळे फरक काही पडत नाही आहे. लोक करतायत लॉ ऑफ अट्रॅक्शन पण फरक नाही जाणवते. तर त्यावेळेला रॉन्डा बर्न यांनी जादू या पुस्तकाला प्रकाशित केलं. आता जादूमध्ये काय सांगितलंय त्यांनी, एक साधं आणि सोपं वाक्य जे मला खूप म्हणायला लागतं आणि खूप महत्त्वाचं वाक्य आहे बरं का. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जी व्यक्ती कृतज्ञहीन असते, जी व्यक्ती कृतज्ञहीन असते त्या व्यक्तीकडून जे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जातं.
आणि जी व्यक्ती कृतज्ञ असते त्या व्यक्तीला जे हवं ते सगळं मिळतं. खूप सुंदर, खूप खोल वाक्य आहे आणि या वाक्याचा अर्थ आहे ना, तुम्हाला या जादू पुस्तकाला वाचल्यानंतरच कळणार आहे की खरंच काय असतं. जादू बुक आपल्याला हे शिकवतं की कृतज्ञ राहा, कृतज्ञता व्यक्त करा. आपण खूप अनग्रेटफुल असतो, आपल्याला खूप तक्रारी असतात आयुष्यामध्ये. म्हणजे छोटंसं एक एक्झाम्पल देईन मी. नेहमी सेशनमध्ये हे एक्झाम्पल सांगत असते आणि गोड एक्झाम्पल आहे की आपण आपल्या बायकांचं सांगते की कोणी आपल्या घरी आला, 4 बायका आल्या, आपल्या 4 मैत्रिणी आल्या भेटायला, तर त्यांच्यापैकी एखादं कोणी बोललं की तुझं सगळं छान चाललंय गं, किती सुंदर घर आहे, छान सेट आहे लाईफ तुझी. काय करतो आपण? काय खोड्या असतात आपल्या आतमध्ये? आपण लगेचच त्यांचं म्हणणं लगेचच थांबवून काय म्हणतो, तुला काय माहिती गं माझ्या आयुष्यात काय चालू आहे, माझी सासू कशी आहे, माझी नणंद कशी आहे, घरामध्ये हे नाही ते नाही. आपण लगेच तक्रारी करायला लागतो, लगेचच ऑन दी स्पॉट. किंवा जरी त्या व्यक्तीला आपण सांगितलं नाही तोंडावरती, पण मनामध्ये चालू होतं, माझं मलाच माहिती, मी किती सहन करते, मुलं आहेत म्हणून मी इथे टिकली आहे. व्हॉटेवर आपल्या तक्रारी करण्याच्या इतक्या सवयी असतात, इतकी म्हणजे ती सवयच आहे आपली की आपल्याला ग्रेटफुल कशाबद्दल नॅचरली वाटतच नाही की हां खरंच माझं घर सुंदर आहे, माझ्याकडे माझी माणसं आहेत, ॲटलिस्ट मी जिवंत आहे, म्हणजे याच्यासाठी सुद्धा आपण ग्रेटफुल नाही आहे. काही दिवसांपूर्वी एक सेशन झालं माझं, एका ताईंची होती एक अपॉइंटमेंट आणि हिलिंगचं सेशन ठरलं. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूडचा पण पार्ट आम्हाला इन्व्हॉल्व करायला लागला. तर त्याच्यामध्ये जेव्हा मी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे आणि कशा प्रकारे लिहायचं आहे हिलिंग आणि मॅनिफेस्टेशनसाठी, सगळं त्यांना त्या टेक्निक्स सांगितल्या. तर पहिल्या दिवशी त्यांनी लिहिल्या, पण दुसऱ्या दिवशी त्या म्हणाल्या, ताई आता काय लिहू, आता काहीच नाही माझ्याकडे लिहिण्यासाठी, सगळं तर मी लिहिलं पहिल्या दिवशी. म्हटलं अरे असं कसं आता काहीच नाही? आयुष्यामध्ये तुमच्या एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, एवढं सगळं आहे, ॲटलिस्ट तुम्ही जिवंत आहात, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तर ग्रेटफुल नाही आहात. कितीतरी लोक श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरवरती आहेत हॉस्पिटलमध्ये. आपण श्वास सहजपणे नॅचरली घेतो, नॅचरली ऑक्सिजन आपण घेऊ शकतो. कोविडमध्ये आपण पाहिलं व्हेंटिलेटरसाठी किती झगडा चालू होता. आपण सहजपणे हा श्वास घेऊ शकतो, त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल नाही. सो खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ग्रेटफुल राहण्यासाठी आपल्याला आठवावं लागतं आहे की कशासाठी आपण ग्रेटफुल राहावं, किंवा आपल्याकडे नाही आहे याची पण आपण तक्रार करतो. सो ही खूप चुकीची गोष्ट आहे, न पटण्यासारखी आहे ना. कशासाठी सुद्धा तुम्ही ग्रेटफुल राहू शकता, कुठल्या पण गोष्टीसाठी. आज मी बोलतेय या माईकसाठी मी ग्रेटफुल आहे. रँडमली बसल्या बसल्या 10 गोष्टी तुम्ही सहजपणे बोलू शकता 1-2 मिनिटामध्ये. या कॅमेऱ्यासाठी मी ग्रेटफुल आहे, या टेबलसाठी, या बुक्ससाठी, तुम्ही ऐकताय तुमच्यासाठी मी ग्रेटफुल आहे की तुम्ही इतका महत्त्वाचा वेळ मला देत आहात. तर ग्रेटफुल राहणं हा एक ॲटिट्यूड असला पाहिजे. ॲटिट्यूड व्यक्त करता तेव्हा ऑन दी स्पॉट त्या क्षणाला तुम्ही हाय व्हायब्रेशनला शिफ्ट होता. आता हाय व्हायब्रेशन कधी आणि का महत्त्वाचं असतं? जेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट करता एखादी गोष्ट, तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही मॅनिफेस्ट करण्याअगोदर, मॅनिफेस्ट हा 3रा टप्पा आहे. लोक डायरेक्ट मॅनिफेस्ट करायला लागतात, पहिल्याच टप्प्यामध्ये मॅनिफेस्टेशन नाही. मॅनिफेस्टेशन हा 3रा टप्पा आहे. पहिला टप्पा आहे क्लिन्झिंग. तुम्ही क्लिन्झिंग केलं पाहिजे स्वतःचं. इतकं शरीरात साठवून ठेवलंय, दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म इतकं साठवून ठेवलेलं आहे. पण ती लहानपणी कोणी अपमान केलेला आहे, अजूनही आहे शरीरात साठलेला. त्या व्यक्तीच्या नावासहित, वेळेसहित तुम्ही सांगू शकता ना. इतकं सगळं साठलेलं आहे. ते क्लिन्झिंग होणं महत्त्वाचं आहे. आता घरामध्ये एखादी नवीन वस्तू आणायची, साधा टेबल जरी आणायचा,
तर घरामध्ये जर अडचण असेल तर तुम्ही तो टेबल ठेवणार कुठे? क्लीन करणार ना पहिले घर. म्हणून मॅनिफेस्टेशन करताय, एखादी गोष्ट मागताय युनिवर्सकडे, जागा तर करा अगोदर शरीरामध्ये, त्याच्यासाठी क्लिन्झिंग तर करा. म्हणून क्लिन्झिंग महत्त्वाचं आहे. देन येतं अलाइनमेंट. तुम्ही अलाइन होणं गरजेचं आहे. तुमची आयडेंटिटी शिफ्ट होणं गरजेचं आहे. आयडेंटिटी इतका मोठा प्रॉब्लेम आहे आता सध्या आपल्याला. आयडेंटिटीचा इश्यू कसा होता सांगते. एक छोटंसं एक्झाम्पल, की आपल्याला कोणी म्हणालं की अगं तू जाडीचा आहे, तू अशीच दिसते. आपण ती आयडेंटिटी बनवून टाकतो स्वतःची, की नाही ती व्यक्ती म्हणाली ना मी जाडी आहे, मी जाडीचा आहे. एखादी घटना घडली आपल्यासोबत, ती घटना, ती सिच्युएशन असते, तिथे काहीतरी प्रोसेस होते, त्याच्यामुळे ती घटना घडते. पण आपण काय ठरवतो, नाही माझ्यासोबतच नेहमी हे होतं, म्हणजे ते आपण स्वतःवरती उडवून घेतो. आपली आयडेंटिटी तिथे टाकत असतो, माझ्यासोबतच असं होतं, मी वेंधळीच आहे. अशा प्रकारच्या आयडेंटिटी आपण स्वतःला देत असतो, दुनियेने दिलेला आपण घेत असतो, आणि त्याच्यामुळे आपण युनिवर्ससोबत अलाइन होत नाही. सो अलाइनमेंट खूप जास्ती महत्त्वाची आहे बिफोर द मॅनिफेस्टेशन. पहिले आहे क्लिन्झिंग, अलाइनमेंट, देन मॅनिफेस्टेशन, मग रिझल्ट. आपण काय करतो, पहिले मॅनिफेस्टेशन करतो, मग आपलं रिझल्ट, लगेच रिझल्ट पाहिजे आपल्याला. मग रिझल्ट नाही मिळाला तर मग आपण हिरमोसले जातो आणि आपल्याला वाटतं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम नाही करत, या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक माझ्यासाठी काम नाही करत. तुम्ही काहीही करा, तुम्ही किती पण अफर्मेशन बोला, रोज मेडिटेशन करा, किती पण ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, किती पण तुम्ही विजन बोर्ड लावा, सगळे मॅनिफेस्टेशनचे टूल यूज करा, 555 टेक्निक, 369 टेक्निक, सगळं करा. जोपर्यंत तुम्ही हील नाही होत मॅनिफेस्टेशन काम करणार नाही. जोपर्यंत तुम्ही हील होत नाही मॅनिफेस्टेशनच्या टेक्निकमध्ये पडूच नका, मी असं सांगेन. असं नाही आहे की मी स्वतः मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक फर्स्ट स्टेपमध्ये यूज नाही केली का, मी धडपडले, मी त्यातून शिकले, ॲनालिसिस केलं, मग मला समजलं हिलिंग किती महत्त्वाचं आहे, आणि तेव्हा मी हिलिंग स्टार्ट केली आणि मग मॅनिफेस्टेशन स्टार्ट केलं, आणि मग त्याच्यानंतर जो मला रिझल्ट मिळालेला आहे त्याच लर्निंग मी तुम्हाला शेअर करत आहे. तर या पुस्तकामध्ये ज्या 28 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, मी जमलं तर पुढच्या आपल्या या सेल्फ डेव्हलपमेंटच्या, स्वतःला बदलण्याच्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या टेक्निक्स एकाच व्हिडिओमध्ये कोलॅब करून सांगायचा प्रयत्न करेन, आणि त्या तुम्ही फॉलो करा. पण ती व्हिडिओ येण्या अगोदर ॲटलिस्ट तुम्ही बुक तरी विकत घ्या, त्याच्यामध्ये काय दिले ते वाचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या लेवलवरती, आणि बाकी तर मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देईलच. सो असं हे बुक आहे ज्याच्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याच्या इतक्या सुंदर ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत, की रोजच्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा तुम्ही कृतज्ञता कसं व्यक्त करू शकता, किंवा आजपर्यंत तुम्ही किती तक्रारी केलेल्या आहेत, या सगळ्याचं ॲनालिसिस करायला ते मदत करतं. तर ते पुस्तक नक्की तुम्ही वाचावं. साधारण त्याची प्राईस 499 रुपये प्राईस आहे. ॲमेझॉनवरती डिस्काउंटमध्ये अवेलेबल होतं. हवं तर मी लिंक देईल ॲमेझॉनची इथे, किंवा मग फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे, त्याची पण लिंक देईन. तुम्ही चेक करा, घ्या विकत ते पुस्तक आणि बघा, बदल हा जाणवणारच, गॅरंटेड. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 महत्त्वाच्या गोष्टी तर सांगितल्या आहेत हिलिंगच्या. एक आहे जर्नलिंग आणि दुसरं आहे हे जादू पुस्तक. केलं ना तरी 30 ते 40% तुम्हाला स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल झालेला दिसेल. ॲटलिस्ट सुरुवात तरी होऊन जाईल. ज्या निगेटिव्हिटीमध्ये अडकलेले असाल, कुठल्याही लेवलच्या निगेटिव्हिटीमध्ये असाल, याने नक्की मदत होईल, 100% मी खात्रीशीर सांगते. सो या व्हिडिओचा अजून एक पार्ट मी लवकरच अपलोड करेन. तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल, अजून काही प्रश्न असतील, बिनधास्त विचारा कमेंट्समध्ये. मी माझ्या ग्रुपची लिंकसुद्धा देते. आर्ट ऑफ माइंडफुल लिव्हिंगचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी फ्री वेबिनार किंवा जे पेड वेबिनार आहेत त्याच्या लिंक्स देत असते, त्याची माहिती देत असते. तुम्ही ते करू शकता तिथे कनेक्ट.
मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. स्क्रीनवरती अपॉइंटमेंटचा नंबर आहे. अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर अपॉइंटमेंट बुक करू शकता. आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या मोडॅलिटीज आहेत हील होण्याच्या. लोकांचे खूप छान अनुभव आहेत. तुम्ही हवं तर माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. आज जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पूर्ण बघितला असेल तर एक गोष्ट खरंच मनापासून सांगू वाटते की तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी काहीतरी करू इच्छिता, काहीतरी. आणि जे लोक काहीतरी करण्याची इच्छा ठेवतात ना, ते खरंच बदलतात. तर या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघितलेलं आहे म्हणजे तुमची हिलिंगची जर्नी स्टार्ट झालेली आहे. युनिवर्सने तुम्हाला सांगितलं आहे की आता तुझी नवीन बिगिनिंग आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी ॲटलिस्ट एवढा तरी टाईम दिला, हे तरी पाऊल उचललं. काही लोक माहिती इंटरेस्ट पण नाही घेत स्वतःला बदलण्याचा. किती दूषित मन असावं, किती. सो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच याचा पार्ट 2 मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. हा पार्ट जर आवडला असेल तुम्हाला तर खाली कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील बिनधास्त विचारा. मी त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला तुम्हाला मदत करेन. सो अशा छान छान फ्री व्हिडिओज, फ्री कोर्सेसच्या व्हिडिओज येत राहतील आपल्या चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जितकं मला देता येईल तुम्हाला फ्रीली मी या व्हिडिओज थ्रू तुम्हाला देणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.